Hello friend, today's lecture I am going to discuss about the remedies to control the inflation. Inflation is that phenomena where the purchasing power of commodity is going to decreases. In the other sense, the consumer is going to purchase few thing in lot of money. That is phenomena known inflation. तर मित्रांनो आजच्या या टॉपिक मध्ये मी भाववाढ नियंत्रणात आणण्यासाठीचे उपाययोजना या ठिकाणी सांगणार आहे. तर या ठिकाणी ज्या भाववाढ नियंत्रणात आणण्यासाठी किंमतवाढ नियंत्रणात आणण्यासाठी ज्या उपाययोजना आहेत त्याचे या ठिकाणी दोन भागामध्ये विश्लेषण केलेलं आहे. The first remedies for the controlling the inflation, that is the monetary policy. Under the monetary policy, government is going to reduce the inflation or control the inflation. We have to see that which are the means of the controlling inflation through the monetary policy. सुरुवातीला आपण मुद्राविषयक धोरणाचा वापर करून सरकार या ठिकाणी भाववाढ कशी नियंत्रणात आणते याचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. In the monetary policy, there is the first means of the controlling inflation, that is the cash reserve ratio. The bank of the country's Reserve Bank of country RBI is going to increase cash reserve ratios in the inflation and going to decrease cash reserve ratio in deflation. कॅश CRR means कॅश रिझर्व्ह रेशो. त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो की रोख शिल्लक निधी, रोख राखीव निधी. या ठिकाणी जेव्हा देशामध्ये भाववाढ होते when occurring inflation in country, तेव्हा त्या ठिकाणचे गव्हर्नमेंट सरकार काय करते की कॅश रिझर्व्ह रेशो वाढवते. कॅश रिझर्व्ह रेशो इज दॅट अमाउंट विच each and every bank of the country is going to hold in cash money to themselves. म्हणजे देशातील बँका काही रोख रक्कम स्वतःजवळ ठेवत असतात रोजचे व्यवहार पार पाडण्यासाठी. त्याला कॅश रिझर्व्ह रेशो असं म्हणतात. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ह्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जे नियम केलेले आहेत बँकांच्यासाठी, ते नियम घालून दिलेले आहेत, त्या नियमांचं पालन करून या ठिकाणी प्रत्येक बँका कॅश रिझर्व्ह रेशोचं प्रमाण ठेवत असतात. म्हणजे रोजचे व्यवहार नियमितपणे रोख आणि सुरळीत पार पडावे या दृष्टीने या नियमानुसार प्रत्येक बँक ही कॅश रिझर्व्ह रेशो, रोख राखीव निधीचं प्रमाण जवळ ठेवत असते. जेव्हा हे कॅश रिझर्व्ह रेशोचं, रोख राखीव निधीचं प्रमाण वाढतं तेव्हा बँकांना पतनिर्मिती करण्यासाठीचा पैसा कमी पडतो. The part of the cash reserve ratio is held by the banks. When that proportion is going to increase, then the credit creation is going to decrease, because the holding proportion of the cash reserve ratio increases, that impact on the credit creation. म्हणजे काय आहे की जेव्हा कॅश रिझर्व्ह रेशो वाढतो त्याचा परिणाम हा पतनिर्मितीवरती होतो. पतनिर्मिती घडते आणि जेव्हा पतनिर्मिती घडते तेव्हा कर्ज सुद्धा कमी दिली जातात आणि कर्ज कमी दिल्यानंतर त्याचा चलनामध्ये कमी पुरवठा होतो, वस्तूच्या किमती कमी होऊ लागतात. हा एक उपाय या ठिकाणी मॉनिटरी पॉलिसीच्या माध्यमातून केला जातो. द सेकंड remedies for the controlling inflation under the monetary policy is the bank rate. Reserve Bank of India is going to determine the interest rate for the lending of the commercial banks. That is called bank rate. देशातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा कोणत्याही देशाची रिझर्व्ह बँक ही काय करत असते की बँक रेट ठरवत असते. बँक रेट असा रेट असतो की त्या रेटने सर्व कमर्शियल बँका ह्या कर्ज देत असतात. हा बँक रेट या ठिकाणी वाढवला जातो. कधी? जेव्हा देशामध्ये भाववाढ होते तेव्हा बँक रेट वाढवला जातो. कारण त्याच्या पाठीमागे काय पर्पज असतो की लोकांनी कर्ज नाही घेतली पाहिजे जास्त प्रमाणामध्ये
कारण जास्त प्रमाणामध्ये कर्ज घेतली तर तो पैसा हा उपभोगासाठी वस्तू खरेदी करण्यासाठी वापरला जाऊ शकतो आणि आणखी भाववाढ होऊ शकते. म्हणून भाववाढीच्या काळामध्ये बँक रेट हा वाढवला जातो, लक्षात घ्या. So bank rate is that rate which is implemented by the Reserve Bank of India for the lending of the commercial banks. Commercial banks is going to lend the money to the people to the particular interest rate, and that interest rate is if that interest rate increased by the Reserve Bank of India, then that impacted on the people's people's uh, debitability, and that's why also on the consumption. When consumption is going to decrease and then impacted on the price level also going to decreases. तर या ठिकाणी बँक रेट सुद्धा या ठिकाणी काय करतो की उपभोक्त्याच्या कंझम्पशन वरती परिणाम करतो. उपभोक्त्याचं कंझम्पशन बँक रेट कमी झाल्यानंतर काय होतं, बँक रेट वाढल्यानंतर उपभोक्त्याचं कंझम्पशन कमी होतं आणि बँक रेट कमी झाला तर उपभोक्त्याचं कंझम्पशन वाढतं. कारण बँक रेट वाढला की कर्ज कमी घेतले जातात, कर्ज कमी घेतली की उपभोग कमी केला जातो आणि त्यामुळे या ठिकाणी काय होतं की भाववाढ कमी होते. So bank rate also the very good means of the controlling inflation. The third point from the monetary policy is the open market operation. The central bank of country may sell the government securities in the market. This will reduce the volume of money both in the market as well as with the banks and bank and batch the lending and investing activities of the banks. So open market operation also impacted on the inflation. If the open market by the open market operation government is going to take loan by the society, then the money from the people is stored. The money is stored by the people, and that money is lent to the government by the people, and that's why the inflation controlling by the open market operation. The fourth remedies from the monetary policy is the selective credit control. The central bank can also resort the selective credit control or measures and the instruct to the consumer by the banks, and that's why that also effective source effective remedies for the controlling inflation. तर या ठिकाणी आपण पाहतोय की हे चौथं जे कारण आहे की कमर्शियल बँका या ठिकाणी काय करतात की सिलेक्टिव्ह क्रेडिट कंट्रोल या ठिकाणी करत असतात आणि त्याच्या माध्यमातून त्या भाववाढीवरती इन्फ्लेशनवरती आळा घालत असतात, लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो की प्रामुख्याने या the next remedies from the fiscal policy. We have seen the remedies from the monetary policy. Now we are looking the remedies from the fiscal policy. The fiscal policy is going to implemented by the government for the controlling inflation. There is policy known as the taxable policy, expenditure policy, and public borrowing policy. That fiscal policy also very useful for the controlling the inflation. आपण या ठिकाणी आता भाववाढ कंट्रोल करण्यासाठी फिस्कल पॉलिसीचा वापर कसा केला जातो असं या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्याच्या अगोदर आपण पाहिलं की भाववाढ कंट्रोल करण्यासाठी मॉनेटरी पॉलिसी कशी वापरली जाते, म्हणजे मुद्राविषयक धोरण कसं वापरलं जातं. त्याच्यामध्ये आपण कॅश रिझर्व्ह रेशिओ, बँक रेट, ओपन मार्केट ऑपरेशन, सिलेक्टिव्ह क्रेडिट कंट्रोल हे पाहिलं. आता फिस्कल पॉलिसीमध्ये टॅक्स, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर आणि पब्लिक डेप्ट पाहणार आहोत. तर प्रामुख्याने
tax by the fiscal policy. In the period of the inflation, government is going to increase taxes in the increasing income of the people. In the inflation period, government impose more taxes on the people, and by the taxes, government taking more extra money from the people, and that's why inflation is controlling. Inflation is going to controlling. म्हणजे काय लक्षात घ्या की या ठिकाणी टॅक्स हे फिस्कल पॉलिसीचं माध्यम आहे. टॅक्स या ठिकाणी भाववाढीच्या कालावधीमध्ये इन द इन्फ्लेशन पिरियड गव्हर्नमेंट इज गोइंग टू impose more tax on the people. The purpose of the government is the take more money from the people, and there is no give chance to the people expend money in the market. म्हणजे या ठिकाणी सरकारचा हेतू काय असतो की लोकांकडून पैसे घेणं, टॅक्सच्या माध्यमातून काढून घेणं आणि लोकांना बाजारामध्ये जास्त खरेदी करायला चान्स न देणं, हा टॅक्स आकारण्याचा उद्देश असतो. भाववाढीच्या कालावधीमध्ये जास्त टॅक्स आकारला जातो आणि मंदीच्या कालावधीमध्ये जास्त कमी टॅक्स आकारला जातो. हे सरकारचं फिस्कल पॉलिसीचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. फिस्कल पॉलिसीचं ते माध्यम आहे, दॅट इज अ मीडियम ऑफ द फिस्कल पॉलिसी. The second means of the fiscal policy is the government expenditure. In the inflation period, government expenditure is going to reduce down. Government is reduct in expenditure in society in the period of inflation and increase the expenditure in the deflation. म्हणजे या ठिकाणी काय आहे की इन्फ्लेशन मध्ये एक्सपेंडिचर कमी करायचं आणि डिफ्लेशन मध्ये वाढवायचं, हा सरकारचा हेतू असतो. कारण इन्फ्लेशन मध्ये एक्सपेंडिचर कमी केलं की त्या ठिकाणी भाववाढ कमी होते. द थर्ड मीन्स ऑफ द इन्फ्लेशन इज द पब्लिक डेट. इन द पिरियड ऑफ द इन्फ्लेशन गव्हर्नमेंट स्टँडिंग अ पब्लिक डेट फ्रॉम द सोसायटी. म्हणजे या ठिकाणी काय करते की गव्हर्नमेंट लोकांकडून भाववाढीच्या कालावधीमध्ये कर्ज उभारते. सार्वजनिक कर्ज म्हणतो आपण त्याला. पब्लिक डेप्ट म्हणजे सार्वजनिक कर्ज. सार्वजनिक कर्ज या ठिकाणी उभारल्यानंतर त्या ठिकाणी लोकांकडला पैसा सरकारकडे येतो आणि त्या ठिकाणी लोकांना बाजारामध्ये पैसा खर्च करायला कमी शिल्लक राहतो आणि भाववाढीला आळा निर्माण होतो. सो दॅट ऑल द रेमेडीज फॉर द कंट्रोलिंग इन्फ्लेशन. So that's today's part is over. The next part will be the continue in next lecture. That will be the control of that will be the effect of the inflation.